नमस्कार. नम्रता क्रिएशन चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे जास्वंदाचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहे. फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. लाल मोती, हिरवी मोती, पिवळे मोती, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. हे तिघही मोती 6 नंबरचे घेतलेले आहे आणि नायलॉन धागा 50 नंबरचा घेतलेला आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग आपण आता फूल बनवायला सुरुवात करू. जास्वंदाचे फूल. आता गौरी गणपती जवळ येतात आहे. आता आपण जास्वंदाचे फूल कसे बनवायचे ते शिकूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून 5 मोती हिरवे ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. गाठीजवळचा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला. पहा, इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेऊ. सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण एकदा बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो. पहा, मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. इथे आपल्याला एकूण 5 गोल बनवायचे आहे. आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेतलेले आहे. पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. लगेच पुढच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे आपण 4 मोती ओवून हा 1 मोती असा 5 मोत्यांचा गोल केला. आता इथे हा 1 मोती आणि हा 1 मोती हे 2 मोती आपले आहे. ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती. आता आपण धाग्यामध्ये 3-3 मोती ओवून गोल करून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि 5 मोत्यांचा गोल आपण इथे बनवू. हा 1 मोती, हा 1 मोती. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत ज्याच्यातून सुई काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत हा गोलातला 1 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती हे 2 मोती इथे आहे. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. तीन मोती ओवून घेतले आणि हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई वरती काढली. ज्याच्यातून धागा काढला त्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. 3 गोल आपले इथे झाले. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊया. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे. नाही, 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातून सुईवरती काढून ज्याच्यातून धागा काढला तो 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. 4 गोल आपले इथे तयार झाले. आता आपल्याला 5वा गोल बनवायचा आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या खालच्या मोत्यातून सुई काढली वरती. नंतर आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. येथे आपले 3 मोती आहेत. आता आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती आपले इथे आहेत. 1 2 3. आता आपण 2 मोती ओवून 5 मोत्यांचा गोल करू. हा असा गोल करून घेतला आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू.
ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. असा इथे आपला हा शेवटचा 5वा गोल तयार झाला पहा. आता आपल्याला ह्याच्यावरती फुलाच्या पाकळ्या बनवायच्या आहे. तर त्या कशा बनवायच्या पहा. आता आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. आता आपण हा गोल असा फिरवून घेऊ. हा गोल असा फिरवून घेतल्यानंतर आता आपण हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आधी आपल्याला हा एक मधला हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, हा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला इथे हा एक मोती आणि 4 मोत्यांचे गोल करायचे. आता आपण ह्याच्यामध्ये हा एक मोती आणि हा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला इथे गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता मी आता लाल मोती घेते आहे पहा. आता आपण धाग्यामध्ये 5 लाल मोती ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली अशी आणि पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा इथे आपला एक 5 मोत्यांचा गोल तयार झाला पहा. आता आपल्याला इथे हे 2 मोती आहे, 3 मोती ओवून 5 मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. 5 मोत्यांचा गोल करायचा. आता आपले इथे 2 मोती आहेत. आता आपण 3-3 मोती ओवून 5 मोत्यांचे गोल करू. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढली. हा एक गोल इथे आपला झालेला आहे आणि लगेच आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि आता परत आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. असा आपल्याला 5 मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे. परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेऊ. पाच मोत्यांचे 4 गोल बनवायचे आहे आणि शेवटच्या गोलाला आपल्याला फक्त 2 मोती ओवून गोल बनवायचा आहे. पहा, मी हे 3 मोती धाग्यात ओवून घेतले परत आणि हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. हा इथे गोल तयार झाला आपला आणि आता आपण हा एक हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपण हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि लगेच आपल्याला पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ.
3 मोती ओवून घेतले आणि ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, असे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपली बाहेर निघाली आहे. आणि आता परत आपण 3 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे असे 3 मोती ओवून घेतले पहा. आणि परत हा जो लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक हिरवा मोती, अशी सुई बाहेर काढायची आहे. आणि परत त्याच्या पुढच्या एका हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. परत आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. फूल अगदी सोपं आहे, करून पहा. आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता गौरी गणपती जवळ येत आहे म्हणून मी तुम्हाला आज जास्वंदाचे फूल शिकवायला घेतले आहे. हे पहा, परत आपण ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढून लगेचच्या त्या एका अशा 2 हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. आणि आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा लाल मोती, ह्या गोलातला हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई काढून आपण आतापर्यंत 3 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला सुई ह्या एका मोत्यातून बाहेर काढायची आहे. हा एक हिरवा मोती आणि हा एक लाल मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेऊ. हे पहा, मी अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आहे. आता इथे 1 2 3 मोती आहेत. आता आपण 2 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे पहा, मी 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हा हिरवा मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. हे पहा, अशा आपले इथे ही फुलाची एक पायरी तयार झालेली, एक स्टेप आपण बनवली आहे. आता आपण परत त्याच्या खालचा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढली आणि परत ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढू. आता आपल्याला वरती अजून पाकळ्या बनवायच्या आहेत. आता आपण हा एक लाल मोती खालचा त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली लाल आणि हा एक मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे सगळीकडे 5-5 गोल बनवायचे आहेत. आता आपला इथे हा एक मोती इथे आहेत. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, मी आता 4 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची पहा. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपण हा गोल केला. आता आपल्याला ह्या गोलातला हा मोती आणि हा जो गोल केला त्याच्यातला हा मोती, हे 2 मोती इथे आपले आहे. आता आपल्याला 3 मोती ओवून 5-5 मोत्यांचे गोल करायचे आहे. हे पहा, आता मी 3 मोती ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. ज्याच्यातून धागा काढला त्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मी एकेका मोत्यातून सुई बाहेर काढते आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली आणि लगेच आता आपण त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. धागा ओढून घ्यायचा आहे. अशा आपल्याला आता इथपर्यंत 5-5 मोती ओवून घ्यायचे आहे. आणि आता पुढे पहा, हे माझं फूल इथपर्यंत झालेलं आहे. इथपर्यंत माझं फूल झालेलं आहे. आता 1 2 3 हे 3 मोती आपले इथे आहेत. आता मी ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढते पहा. हा एक लाल मोती
त्याच्या पुढचा एक लाल मोती. हा एक लाल मोती. अशी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला फक्त 2 मोती धाग्यात ओवून शेवटचा गोल बनवायचा आहे. हा एक मोती ओवून घेतला आणि हा दुसरा, असे 2 मोती ओवून घेतले. पहा, शेवटचा गोल आपल्याला पाकळीचा करायचा आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला. पहा, इथे आपली ही पाकळी तयार झालेली आहे. आता आपल्याला देठ बनवायचं आहे फुलाचं. आता फुलाचं देठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ह्याशी सुई बाहेर काढून घेतली. ह्याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली. पहा, आणि त्याच्या पुढचा हिरवा मोती, हा हिरवा मोती. पहा, हा हिरवा मोती. ह्याच्यातून सुई आता आपण खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे पाकळीचे देठ बनवायचे आहे. तर देठ कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई काढून घेतल्यानंतर हा असा आपला इथे धागा आलेला आहे. पहा, हा धागा आला इथे. आणि आता इथे आपण 7 किंवा 8 असे हिरवे मोती सरळ ओवून घेऊ. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 हिरवे मोती ओवून घेतले. पहा, आणि आता आपण काय करणार आहे, हा एक हिरवा मोती बाजूला करायचा. हा एक हिरवा मोती बाजूला करून आपण आता इथून अशी सुई परत त्याच दिशेने बाहेर काढू. आपण अशी वरती सुई काढली. आता आपण खालच्या दिशेने सुई बाहेर काढतो आहे. पहा, ह्या 3 मोत्यातनं सुई मी बाहेर काढली. धागा ओढून घेतला. आणि आपली ही देठसुद्धा इथे छान ताठ असं राहील. आता हे पुढचे 4 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि त्याच्या खालचा 1 मोती, असे आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी सुई काढून घेतली. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 हिरवे मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई वरती काढू. ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत आपण इथे 2 हिरवे मोती ओवून घेऊ. हे आपलं जास्वंदाच्या फुलाचं देठ इथे तयार झालेलं आहे. आता हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आपण हा जो गोलातला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. आता आपल्याला सुई बाहेर आणायची. तर सुई कशी बाहेर आणायची पहा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि हा जो हिरवा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू आपण मध्यभागी. आता आपल्याला जास्वंदाच्या फुलाचा तुरा दाखवायचा. तो तुरा कसा दाखवायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता मी हे असं धागावरती काढून घेतलेला आहे. आता मी पिवळे मोती घेतले. पहा, धाग्यामध्ये ओवायला. आता आपण हे
8 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, हे असे मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. 2 2 4 2 6 आणि 1 7. हा 8वा मोती ओवून घेतला पहा. अजून एक मोती ओवून घेऊ. 9 मोती आपण ओवून घेतले. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये 3 केशरी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी 3 केशरी कलरचे मोती आता त्याच्यात ओवून घेणार आहे. हे मोती मी 5 नंबरचे घेतलेले आहे. हे पहा, हे 5 नंबरचे केशरी कलरचे मोती मी 3 घेतलेले आहे. आता आपण त्याचे पराकण दाखवायचे आपल्याला वरती, म्हणून हे 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे पहा. आणि आता आपल्याला हे 3 मोती बाजूला करून हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे 3 पिवळे केशरी मोती ओवून घेतलेले आहे. आणि हे 3 केशरी मोती साईडला करून आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे आपले जास्वंदाच्या फुलाचे पराकण इथे दाखवले आहे. पहा, ही अशी डिझाईन आपली ह्या फुलांची इथे तयार होते. अशा प्रकारे आपलं जास्वंदाचं फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपण परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू खालच्या दिशेने. हे पहा. आणि आता आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, सगळ्या मोत्यांमधनं सुई मी खाली काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे. हे पहा, ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपले जास्वंदाचे फूल तयार झालेले आहे. पहा, सुंदर असे गणपती बाप्पा करता आपण जास्वंदाचे फूल आज इथे बनवलेले आहे. पहा, किती सुंदर असे फूल आपले तयार झालेले आहे. हे पहा, हे असे दोन फुलं आपण इथे तयार केलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, आपले जास्वंदाचे फुलं.